सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. शिवनेरी स्ट्रायकर्स विरोधामध्ये प्रतापगड पॅन्थर्स या दोन संघादरम्यान आपण पाहतोय इथे सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. पहिली सेमीफायनल बघितली, एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर बघायचं या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये काय घडणार आहे. दोन्ही संघ मातब्बरे ताकदवान आहेत. खरं तर इथून पाठीमागे साखळी सामन्यात तुम्ही कसे खेळ हे महत्वाचं नाही, आता या सामन्यात कसे खेळता हे फार महत्वाचं आहे. कारण साखळी फेरीत सामना पराभूत झाल्यानंतर तुम्हाला एक संधी होती, मात्र इथे या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पुन्हा संधी नाहीये. त्यामुळे इथे या सामन्यात चुका टाळाव्या लागतील आणि एक सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, मात्र बॅटवरती चेंडू नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बस्तीरचे एक आणि दुसऱ्या बाजूला गणेश शेंडकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवनेरी स्ट्रायकर संघाकडून बघायला मिळते. तर पहिलं षटक टाकण्यासाठी अमोल फडतरे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, बॅटवरती मिडल झाला नाही चेंडू, एक सिंगल मात्र तिथे प्राप्त होते. एका धावे बरोबर धावफलक मात्र पुढे पोहोचणार आहे. 2 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. सिंहगड चॅलेंजर संघ आपण पाहतोय फायनल मध्ये दिमागदार प्रवेश त्यांनी केलेला आहे. दुसरा फायनलिस्ट कोण यासाठी मात्र हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जे काही करायचे ते आज या क्षणी या सामन्यात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावं लागेल. इथे मात्र खराब चेंडू, नो बॉल आणि त्याचबरोबर एक मोठा फटका. 6 धावा इथे मिळतील. एकूण 7 धावेचा मोठा बोनस आणि धावफलकावरती वाढ होणार आहे. धावफलक पुढे 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू मात्र फ्री हिट आहे, ज्यावरती एक मुक्त फटका खेळण्यासाठी संधी आहे. फ्री हिटचा चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 9 चेंडूवरती आपण पाहतोय बिग हिट गणेश शेंडकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. याच बरोबर चेंडू फटका फसलाय. चेंडूंचा आकाशात क्षेत्ररक्षक आपण पाहतोय विशाल कंसेन झेल टिपला, मात्र तिथे त्याला माहित होतं इथे फलंदाज बाद होणार नाही, धावा अडवायच्यात आपल्याला, आणि त्यासाठी त्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे फ्रीडच्या चेंडूवरती केवळ 1 धाव तिथे मिळाली. एका धावे बरोबर दुहेरी अंक गाठला धावफलकानं. 10 धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांत संयमी सुरुवात, मात्र एक षटकारानं गोलंदाजाचं समीकरण कुठेतरी थोडस बिघडवायचा प्रयत्न इथे फलंदाज करतायत. 6 षटकांची ही मॅच खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेळेची बंधनं तुमच्यावरती आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा, कारण पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याला जवळपास 1.5 तास गेला, आणि जर या सामन्याला 1.5 तास गेला तर मग 5:30 वाजतील, आणि तिथून पुढे फायनलला किती वेळ राहील, हा वेळेचं गणित देखील आपल्याला इथे आता करावं लागेल. त्यामुळे वेळ वाचवायचा आहे आणि वेगानं खेळायचंय. टीम मीटिंग थांबवणं फार गरजेचं असणार आहे. आता बोथ एंडने खेळतोय त्यामुळे वेळ जातो. इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे. सर एक चेंडू होता गुडले स्पॉटवरती टाकला, आपण बघितलं थोडासा खाली राहिला, मात्र बसीरला तो समजू शकला नाही. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या बरोबर जसा आवाज आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावा. याच बरोबर षटक मात्र संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतो 16 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार फटका इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकात मात्र अमोल पुन्हा थोडासा महाग ठरला जातोय. पॉवर प्लेचं षटक होतं, जबाबदारीचं होतं, धावा रोखण्याचा प्रयत्न करत होता, मात्र धावा इथे रोखलेल्या नाहीयेत. षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवात होईल, आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज राहुल कटकेसर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला दुसऱ्या षटकाला सुरुवात करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तर समोर गणेश शेंडकर आपण पाहतोय इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, डावा पाय पुढे टाकत हा फटका आपण पाहतोय खेळायचा प्रयत्न केला, मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. तिथे डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे खरं तर, आणि पहिला चेंडू मात्र इथे अप्रतिम. ओहो, स्लोअर फुल टॉस आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगला सुंदर फटका, चेंडू सरळ सीमारेषा बाहेर, सनसनी चौकार, 4 रन. धावफलकावरती मात्र वाढ होणार आहे. धावफलक पुढे जाईल या चौकाराबरोबर. 20 धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख असा फटका इथे बघायला मिळाला. पहिला चेंडू अप्रतिम आहे, मात्र या चेंडूवरती आपण जिथे स्लोअर फुलटॉस होता आडव्या बॅटनं त्याला खेळलेला आहे. बॅकफुट वरती जात हा देखील एक दर्जेदार क्रिकेटचं सौंदर्य फुलवणारा एक बहारदार आणि राजेशाही षटकार. काय अफलातून फलंदाजी इथे गणेशची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. धावफलक 6 धावेंनी पुढे पोहोचला जातोय. चौकारा पाठोपाठ आपण पाहतो षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अनेक सुंदर फटके आज क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती इथे पडले जात आहेत. आज जे काही करायचे ते आजच तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये निश्चित करावं लागणार आहे, कारण उद्या तुम्हाला पाहण्यासाठी ते कोणीच नाहीये. असतील फक्त सराव करणारे खेळाडू, त्याच्याकडे कोणी डोकून सुद्धा पाहणार नाही. त्यामुळे या सामन्यात तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे. आपले 100% योगदान या सामन्यातून तुम्हाला देणं फार गरजेचं असणार आहे. यावेळी तुम्ही सांघिक खेळ खेळता, सगळ्यांना सोबत घेऊन खेळायचं असतं. सगळ्यांनी 100% योगदान त्या टीमसाठी द्यायचं असतं. आणि इथे मात्र आपण पाहतोय प्रत्येकाचं 100% योगदान इथे पाहायला मिळतंय. 2 मोठाले फटके इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर एक सिंगल देखील आली. यावेळेस मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा प्रयत्न. 5 डॅश लॉंग ऑफला पुढे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यातले 4 संघ जे सेमीफायनल खेळणार होते, आणि इथून पुढे आता खरं तर नॉकआउट फेरी सुरू झालेली आहे. वा, सुरेख फटका इथे आपल्याला गणेश शेटकरच्या बॅट मधून बघायला मिळतोय. चेंडू सीमा पार, 4 रन, चौकार. याच बरोबरीने षटक संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 32 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. खूप छान सुरुवात झाली. शानदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजांनी केलेली आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा पुरेपूर फायदा इथे घेतलेला आहे. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होते आणि बघायचे 3ऱ्या षटकासाठी चेंडू कोणाकडे सोपवला जाईल. पुन्हा अमोल फडतरे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकात पॉवर प्ले मध्ये 16 धावा. याही षटकात आपण पाहतोय पॉवर प्लेच्या 16 धावा आल्यात. विकेट दोघांनाही मिळाली नाहीये आणि विकेटची प्रतीक्षा अजूनही आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये लागलेली आहे. परंतु पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षणात बदल होणार आहे. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती येणार आहेत आणि कसं जाळं इथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचं सजवलं जातंय हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता पाहायचं आहे. वेळ वाचवायचा आहे, सूचना सातत्याने आम्ही इथं देतोय. सातत्याने आपण वेळ आणि वेळ याच्याविषयी चर्चा केली. खर तर माणसाच्या आयुष्यात वेळ खूप आहे, माणसाकडे आयुष्य कमी आहे. एक छोटंसं आयुष्य आहे खरं तर माणसाचं, आणि त्या छोट्याशाच आयुष्यात माणसाला बरंच काही खरं तर हवं असतं. फुल टॉस चेंडू इथे मात्र दिशा फाईन लेगला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही तैनात. चेंडू सरळ पोहोचेल सीमा पार, मिळतील 4, सनसनी चौकार. धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती पाहू शकता या 4 धावेंबरोबर 36 धावा, 36 रन विदाउट लॉस. खूप सुंदर सुरुवात बशीर आणि दुसऱ्या बाजूला गणेशची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हो तिथे मात्र झेल सोडलाय. एक चूक तुम्हाला इथे महागात पडणार आहे. खरं तर एक चूक सुद्धा तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकते. समुद्रात जे हजारो लाखो टनांचं जहाज आपण पाहत असतो, परंतु एक छिद्र जर त्या जहाजाला पडलं तर अख्खं हजारो लाखो टनांचं जहाज सुद्धा तळाशी जातं. म्हणजे महत्वाच्या सामन्यात जर तुम्ही झेल सोडत असाल तर त्याचा तोटा तुम्हाला पुढे सहन करावा लागणार आहे. खर तर काही युवा खेळाडू आहेत, 9 उदयनमुख खेळाडू मैदानात खेळतायत. वासुर एक फटका इथे बघतो आपण डीप पॉइंटला, चेंडू सीमारेषा बाहेर, सनसनी चौकार, 4 रन.
धावफलकावरती मात्र वाढ होते. धावफलक पुढे जाऊन पोहोचलेल्या चौकाराबरोबर 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा रोखायच्या असतील तर या दोन फलंदाजांना थांबावं लागणार आहे, कारण दोनही फलंदाज आपण पाहतो त्यांच्या ट्रॅकवरती आलेत आणि वेगानं धावफलक पुढे नेताना आपल्याला बघायला मिळतील. यावेळेस बराचसा शपलून खेळायचा प्रयत्न इथे गणेश शेंडकरचा बघायला मिळाला, मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूची लाईन पिक करायची होती खरं तर पुढे येऊन, मात्र बराचसा चेंडू पाठीमागे जो बघायला मिळाला अमोलचा, तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या 3 चेंडूवरती आपण बघितलं धावा रोखण्याचा, वा पुन्हा एकदा पॉइंटला स्टेअर केला. हो, शतरक्षक मात्र तैनात, पुन्हा निसटला. आता 2 चेंडू सावरतोय पुन्हा स्वतःला. खरं तर सीमारेषेवरती शतरक्षण करणं देखील सोपं नाहीये, माहितीये. जर चुकलो तर तोटा सहन करायचा आहे, खूप मोठ्या धाव्यांचा तोटा सहन करावा लागतो. आणि त्यामुळे शतरक्षण करताना सीमारेषेवरती जे शतरक्षक आहेत त्यांच्यावरती सुद्धा विशेष जबाबदारी निश्चित असणार आहे. क्रिकेट म्हटलं की प्रत्येक क्षणी तुम्हाला जबाबदारीनं खेळणं फार गरजेचं असतं. गोलंदाज असतील, शतरक्षक असतील, प्रत्येकाला जबाबदारीने खेळावं लागतं. यावेळेस मात्र अक्रॉस दी बॅट खेळला फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला आपण शतरक्षक तिथे विशाले फेक येईल आणि तोपर्यंत एक सिंगल इथे प्राप्त होते. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाईल, षटक संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 43 धावा. कुठलाही गडी बाद नसताना शिवनेरी स्ट्रायकर्स संघाचा धावफलक इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 ला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज यश पवार. यश पवार आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज होईल. यावेळेस मात्र थोडीशी दिशा भरकटलेला चेंडू होता, व्हाईट बॉल, मात्र इथे पंच घोषित करतायत. एक अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे जाताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा धावफलकावर तिथे पाहायला मिळत आहेत. खरं तर काही संघ आपण पाहतो इथे प्रयत्न करताना अपयशी देखील ठरले, काहींना यश मिळालं नाही, परंतु त्यांचा खेळ निश्चित एक चांगला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. चेंडू हवेत, शतरक्षक मात्र चेंडू खाली. यावेळेस टिपला असला तरी नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. नो बॉलची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. बिहाइंड द स्क्वेअरचा नो बॉल आहे. आता बऱ्याच जणांना हा नियमही कळाला नसेल की बिहाइंड द स्क्वेअरचा नो का दिला. स्क्वेअर लेग पंच आणि विकेट किपर या दोघांमध्ये जर तुम्ही 3 शतरक्षक उभे करत असाल तर तो नो बॉल आहे. बिहाइंड द स्क्वेअरचा तो नियम आहे खरं तर. आणि आधीच तुम्ही मला वाटतं 5 लेगच्या त्या एरियामध्ये 2 शतरक्षक आधीच उभे केलेले आहेत आणि तिसरा शतरक्षक देखील तिथेच उभा केला होता. यावेळेस मात्र सुरेख फटका तिथे बघायला मिळतो. जीवनदान मिळत आहेत आज. नशिबाची दोरी बळकट आहे फलंदाजांची आणि जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. ही जीवनदान या सामन्यात देखील किती घातक ठरणार आहेत. क्रिकेटमध्ये आपण बघितलं जीवनदान निश्चित घातक ठरली जातात. इथे देखील या मैदानावरती जीवनदान किती घातक ठरते हे पाहणं उचित ठरेल. यश पवार गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. मोठ्या फटक्यांपासून खरं तर थांबवलंय फलंदाजाला, मात्र अवंतर धावा इथे बऱ्याचशा येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. बराचसा शपलआउट, फाईन लेग शतरक्षकानं पुन्हा चुकी केली. इथे झेल निसटलाय आणि सातत्यानं चुका मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सामन्यात जिथे तुम्ही आधी चुकला होता त्याचं निवारण करायचं होतं आणि तुम्ही महत्वाच्या सामन्यात चुका करतायत. मी सांगितलं इथून पाठीमागचे सामने कसे झाले याकडे लक्ष देऊ नका, मात्र या सामन्यात काय करायचं याकडे लक्ष केंद्रित करा, हे महत्वाचं आहे. इथे मात्र स्लोअर फुल टॉस, जमिनी समांतर फटका लॉंग ऑन मध्ये आपण पाहतो. शतरक्षक अमोल वेगानं चेंडू पर्यंत पोहोचेल आणि चेंडू अडवला जातोय. एक सिंगल तिथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाच्या 50 धावा धावफलकावरती इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील.
एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांचा जो प्रयत्न आहे, विशेषतः दोघांमध्ये जी भागीदारी झालेली आहे 50 धावींची, एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये उभा करायचा प्रयत्न दोघांचा देखील मैदानात आपल्याला पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षण पुढे थोडस बदललं इथे जाते. याच बरोबर बिग हिट, नो चान्स, चेंडू सरळ सीमारेषा बाहेर, मिळतील 6 धावा. सहा धाब्यांबरोबर धावफलकात देखील वाढ होते, पुढे पोहोचेल. चालू करा चालू करा. 56 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे पूर्ण होत आहेत. बराच साखूड तिथे, क्षेत्ररक्षक तैनात. वा, काय सुरेख सेल तिथे टिपलाय आणि फलंदाज इथे बाद होईल. बसीरला परतावं लागेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये शिवनेरी स्ट्रायकर संघाला इथे बसला जातोय. एक मोठ्या विकेटची प्रतीक्षा मात्र इथे संपली गेली आणि याच बरोबरीने आपण पाहतो षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. एक राहिलाय, अजून एक चेंडू या षटकातला बाकी आहे. सुरेख गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यश पवारची बघायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि एक सिंगल मात्र इथे प्राप्त होईल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आणि षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं जाईल. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 57 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि बघायचे 5व्या षटकाची जबाबदारी विशेष कुणावरती सोपवली जाईल. अमोल फडतरेने 2 षटकं टाकली, त्याचा स्पेल होता तो त्याने कंप्लीट केलाय. राहुल कटके सरांनी 1 षटक टाकलं आणि पुन्हा आता मला वाटतं 5व्या षटकासाठी चेंडू त्यांनी स्वतःकडे घेतलेला आहे. म्हणजे 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत आणि एका गोलंदाजाला 2 षटकं हे समीकरण आहे. त्यामुळे आपण पाहतो की इथे दुसरा स्पेल कंप्लीट करायचा प्रयत्न निश्चित इथे राहुल कटके सरांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ वाचवा सातत्याने सूचना करतोय. फायनल सामन्यासाठी वेळ गरजेचा आहे आपल्याला, कारण 4:30 वाजलेत. दुसरी सेमीफायनल अजून सुरू आहे. एक इनिंग पुढे बघायची. इथले अजून 12 चेंडू या सामन्यातले आपल्याला बघायचे आहेत आणि पुन्हा पुढचे एक इनिंग अख्खी बघायची आहे. म्हणजे जवळपास वेळ बराचसा जाणार आहे आपला. त्यामुळे विनंती असेल की वेळ वाचवा आणि सगळ्यांनी सहकार्य करा. खरं तर आपण पाहतो अनेकांच्या योगदानातून ही स्पर्धा उभी राहताना बघायला मिळते. पश्चिम पुरंदर प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आज मात्र इथे यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला बघायला मिळते. गेले 2 दिवस अगदी सुंदर काम पंचांचं देखील मैदानात पाहायला मिळालं. मुख्य पंच तुषार मेटे सर, शुभम निगडे सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. दोन्ही पंचांची कामगिरी मात्र या स्पर्धेमध्ये फार सुंदर आणि सुरेख राहिलेली. झेल टिपला यश पवार. मला वाटतंय इथे फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा बसला जाईल आणि सागरला देखील इथे परतावलंय. तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आकाश जगदाळे आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सागर फडतरेची जागा त्याला भरून काढायची आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती राहुल कटके सरांना यश मिळालेलं आहे. या आधीचं षटक जर आपण बघितलं, 2ऱ्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं, ज्यामध्ये 16 धावा आल्या. मात्र इथे पहिल्याच चेंडूवरती एक मोठं यश त्यांना मिळालेलं आहे. यावेळेस मात्र जिथे
फ्लोर लेनचा चेंडू टाकायचा प्रयत्न होता, एक सिंगल तिथे प्राप्त होते एका धावेच्या बरोबरीनं. धावफलक मात्र आपण पाहतो पुढे पोहोचणार आहे. धावफलकावरती 58 धावा ज्या बघायला मिळत आहेत. 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मार्गक्रमण करते. कधीतरी आधीच्या षटकात यश पवारनं देखील जवळपास 15 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. काय अवंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले आणि खर तर या सामन्यामध्ये एक मोठी धावसंख्या उभारण्याचा जो प्रयत्न सुरुवातीपासूनच पाहायला मिळतोय. गणेश शेंडकर इज दी बॅट. चेंडू सरळ स्क्वेअर लेगला, सीमारेषा बाहेर. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार धावफलकावरती वाढवते 6 धावेंबरोबर 64 धावा धावफलकावरती या षटकाराबरोबर इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय जबरदस्त. यावेळेस मात्र स्विच हिट, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. गॅप मध्ये फटका बघायला मिळाला. चेंडू सीमा पार, सनसनी चौकार. चौकारा बरोबर पुढा धावफलकावरती वाढ होणार आहे. धावफलक पुढे पोहोचला जाईल. 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिले 2 चेंडू खूप अप्रतिम होते, मात्र 2 मोठ्या फटक्यांनी याही षटकाचं समीकरण पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं बिघडून टाकलंय. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, तिथे मात्र झेल टिपला जाईल पॉइंट मध्ये आणि फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. गणेश शेंडकरला परतावं लागेल. शिवनेरी स्ट्रायकर संघाला आणखी एक मोठा धक्का, तर प्रतापगड पॅन्थर संघाला आणखी एक मोठं यश इथे मिळालेलं आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील फडतरे इथे दाखल होणार आहे. स्वप्नील फडतरे आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होईल. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल त्याच्यासाठी इथे केला जातोय. आणि 5व्या षटकात आपण पाहतो 2 महत्वाचे विकेट देखील इथे मिळालेले आहेत. मात्र 2 मोठाले फटके देखील आले. कधी या खेळपट्टीवरती जर आपण बघितलं ना, तर गोलंदाजांसाठी आपण पाहतो ही खेळपट्टीवरील पोषक बिलकुल नव्हती जी फलंदाजांना साथ देत होती. आणि इथे षटक मात्र संपलं जाईल. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 68 धावा. शेवटचे 6 चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आपल्याला. तर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी कोणत्या नवीन गोलंदाजाचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केला जाणार आहे, कुणाकडे चेंडू सोपवला जातो हे देखील पाहणं फार गरजेचं असणार आहे. कारण शेवटचं षटक म्हटलं की त्यामध्ये मोठाले फटके खेळायचा प्रयत्न साहजिक होणार आहे. इंग्रजांच्या नीतीचा अवलंब होणार आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. विशाल कंसे अर्थात बाबू गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथे बघायला मिळेल. अंतिमचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती येईल आणि बघायचे काय कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये इथे साकारणार आहे. संघर्ष तर तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये आज करावाच लागेल. जर तुम्हाला फायनल पर्यंत पोहोचायचं असेल तर दोनही संघांना इथे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असणार आहे. आणि जोपर्यंत आपण यश मिळवित नाही किंवा यशस्वी होत नाही तोपर्यंत कधीच संघर्षाचं मैदान सोडायचं नाही. शेवटपर्यंत जोपर्यंत यशस्वी होत नाही ना तोपर्यंत संघर्ष हा करत राहायचा. याच बरोबर आकाश जगदाळेचा तडाखा होता. चेंडू सरळ पाठवलाय आउट ऑफ दी पार्क. चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. एक मोठा तडाखा दिला इथे पहिल्या चेंडूवरती आणि धावफलक मात्र पुढे पोहोचतो या 6 धाव्यांबरोबर. 74 धावा धावफलकावरती इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त फटका होता खरं तर. याच बरोबर फटका फसलाय. चेंडूंचा हवेत बघायचंय. क्षेत्ररक्षक स्वतः राहुल कटकेसर चेंडू खाली.
सेल टिपला जाईल आणि इथे मात्र धक्का बसला जाईल तो चौथ्या क्रमांकाचा. पहिल्या चेंडूवरती खूप सुरेख फटका बघायला मिळाला. खरं अतिशय सुंदर फटका आला. मात्र पुढच्या चेंडूवरती आकाश जगदाळेला पाठीमागे पाठवलंय. तर न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होईल. कैलास सेंडकर आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होईल. 74 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण जर बघितलं ना तर जवळपास 94-95 धावेंचं लक्ष होतं. चेंडू आपण जर बघितलं शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना आपल्याला रोमार्चक बघायला मिळाला होता. आणि तशाच प्रकारची ही एक लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्या क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल का? एक फायटिंग स्कोर तर उभा राहिलेलाच आहे कारण 74 धावा आतापर्यंत धावफलकावरती उभ्या झालेल्या आहेत. अजून काही चेंडू या षटकातले बाकी आहेत. तर कैलास सेंडकर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आल्याबरोबर पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायचा प्रयत्न शतरक्षक आपण पाहतोय वेगाड चेंडू पर्यंत येईल. सुंदर शतरक्षण तिथे बघायला मिळतंय. ज्यावरती एक धाव प्राप्त होते एका धावेच्या बरोबरीनं धावफलक 75 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर स्वतःचं अस्तित्व स्वतः तुम्हाला निर्माण करावं लागणार आहे. जरी आज तुम्ही सिंह म्हणून जन्माला आला असला ना तरी स्वतःचं राज्य हे स्वतःलाच मिळवावं लागतं. कारण या जगात नुसत्या डरकाळीला अजिबात अर्थ नाही. स्वतःलाच नवीन काहीतरी निर्माण करायचं असतं आणि स्वतःची एक वेगळी ओळख आणि वेगळी वाट निर्माण करायची असते. यावेळेस मात्र डान्सिंग ग्राउंड द विकेट खेळायला फटका लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक पुढे तैनात आहे. फेक देखील आपण पाहतोय अचूक यश पवारची बघायला मिळते. एक धाव मात्र त्यावरती प्राप्त होती. एका धावेबरोबर धावफलक 76 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. शहात्तर धावा धावफलकावरती या षटकात धावा रोखलेत. एक षटकार जरी आला असला तरी पुढचे चेंडू त्यानं इथे कमालीचे टाकलेले आहेत. बेस्ट टाइम फटका चेंडू उंच आकाशात शतरक्षक आपण पाहतोय तिथे मात्र झेल निसटलाय आणि बॅकअप दिलाय खरं तर शतरक्षकानं. तिसऱ्या धावेसाठी इथे मात्र घरट सोडलं गेलंय आणि फलंदाज मात्र इथे बाद होईल. 2 तर मिळाल्यात. 2 धावेंबरोबर 80 धावा धावफलकावरती इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. सॉरी 78 धावा 78 धावा धावफलकावरती इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नवीन फलंदाज आपण पाहतो अक्षय कटके मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अर्थात पिंटू. अक्षय अर्थात पिंटू पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खूप मोठा फॅन फॉलोअर्स त्याचा आज इथे सामना पाहण्यासाठी देखील आहे. पुढे सरसावत हा फटका खेळायचा प्रयत्न शतरक्षक आपण पाहतो येईल. अडवला जाईल चेंडू आणि एक धाव मात्र तिथे केवळ मिळणार आहे. याच बरोबरीनं पहिली इनिंग मात्र इथे संपली जाईल. पहिला डाव संपलाय आणि प्रथमतः फलंदाजी करताना शिवनेरी स्ट्रायकर संघाने 79 बनवल्यात आणि 80 धाव्यांचं एक टार्गेट इथे सेट झालेलं आहे. प्रतापगड पॅन्थर संघासमोर 36 चेंडू मध्ये 80 धाव्यांचं आव्हान मात्र इथे उभं केलेलं आहे.
चला दोन सलामीचे फलंदाज प्रतापगड सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय प्रतापगड पॅन्थर संघाच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील राहुल कटकेसर आणि दुसऱ्या बाजूला विशाल अर्थात बाबू कंसे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल 36 चेंडू 80 धाब्यांचं लक्ष घेऊन दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज गणेश शेंडकर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर इथे आपल्याला बघायला मिळतील पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यासाठी मात्र आपण पातळी चेंडू हातामध्ये घेतलेला आहे जबाबदारीचं षटक आहे खरं तर इथे आणि ज्यावेळेस तुम्हाला एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो ना त्यासाठी महत्वाचे असतात दोन पॉवर प्लेची षटकं जर इथे चांगली सुरुवात तुम्ही पॉवर प्लेच्या षटकांमध्ये केली तर मोठ्या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात जसे आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्लेच्या दोन षटकाची सुरुवात झाली स्पीडअप करा चला 4:50 झालेत अजून 6 षटकं टाकायचे पुढा फायनल आहे सर टायमिंग आणि मी दोन्ही पंचांना सूचना करतोय तुम्ही तिथे खेळाडूंना आता सूचना द्या जास्त एकत्रित येऊ नका आता सामना माहिती आम्हाला महत्वाचा आहे परंतु वेळ सुद्धा आपल्याकडे फार कमी आहे पहिलं षटक पॉवर प्लेचं इथे गणेश शेटकरच्या हातात चेंडू आपण पाहतो समोर पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी राहुल कटके सर पहिल्या चेंडूवरती मात्र इथे ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आपण पाहतो सीमारेषवरती तैनात एक सिंगल घेत इथे श्री गणेश केलेला आहे धावफलकाला सुरुवात होते आणि एका धावेडं धावफलक आपण पाहतोय इथे संघाचं अकाउंट मात्र ओपन होत आहे पहिला चेंडू मात्र खूप सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतो अगदी सुरेखरित्या सजवलं गेले दोन क्षेत्ररक्षक जे सीमारेषवरती तुम्ही पाहताय स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगला एक आहे एक डीप लॉंग ऑफ मध्ये पुढे उभा करून ठेवलेला आहे विशेष योजना या खेळाडूंविषयी आखलेल्या आहेत तिथे आणि बघायचे कशा प्रकारचा प्रयत्न दुसरा चेंडू मात्र आपण पाहतो जिथे डावा पाय पुढे टाकत अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न बाबू कन्सेचा होता मात्र बॅटवरती चेंडू आला नाही तिथे डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख चेंडू होता खरं तर कित्येक काळ आपण पाहतोय हे दोन्ही खेळाडू म्हणजे गोलंदाज गणेश शेंडकर आणि दुसऱ्या बाजूला बाबू कंसे एका संघात खेळणारे खेळाडू आहेत मात्र या सामन्यात एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते स्टेअर केलाय वा कॉफी बुक फटका ट्रेडमार्क आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर सनसनी चौकार 4 रन दोन क्षेत्ररक्षकांमधली ही दरी होती खरं तर आणि ती दरी भेदली गेली 4 धाब्यांनी धावफलकात देखील वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली खरं पॉवर प्लेच्या षटकात या पद्धतीचे फटके सुद्धा खेळणं जमलं पाहिजे तुम्हाला तुम्ही प्रत्येक फटका जर हवेत खेळायचा प्रयत्न करत असाल तर तिथे बाद होण्याच्या शक्यता जास्त असतात परंतु जर असे फटके तुम्ही खेळत असाल तर मात्र खूप सफाईदार ते फटके आपल्याला इथे बघायला मिळतात आणि खूप सफाईदार होता हा फटका हो यावेळेस मात्र अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न इथे 2 वेळा प्रयत्न केला खरं बाबून मात्र तिथे त्याच्या बॅटवरती चेंडू आला नाही चेंडूच्या मेरिट नुसार खेळता आलं पाहिजे खरं तर आणि आपण बघतो जिथे तो बाहेर चाललेला चेंडू तुम्ही अक्रॉस ही लाईन आडवी बॅट करून जर त्याला मारत असाल तर निश्चित आपण पाहतो की तो चेंडू तुमच्यासाठी थोडासा घातक देखील ठरणार आहे हो यावेळेस मात्र बराचसा दिशा भरकटली जाईल व्हाईट बॉल इथे मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये करणार आहे एक अतिरिक्त धाव मिळेल आणि एक अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे पोहोचतो धावफलकावरती तुम्ही पाहू शकता 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत
अनेक अतिथी मान्यवर आपण पाहतोय इथे या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होत आहेत, कारण अनेकांनी या स्पर्धेला योगदान केलेलं आहे. पहा, सुरेख सुरेख फटका, गॅप मोठा, दरी होती मोठी, चेंडू सरळ पोचतो सीमा पार, मिळतील 4, सनसनी चौकार. धावफलकात मात्र वाढ होणार आहे. या चौकाराबरोबर दुहेरी अंक इथे धावफलकानं गाठलेला आहे. 10 धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख असा फटका मैदानाच्या आतमध्ये विशालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर ते 2 चौकार ज्याने खेळलेला आहे. इथे मात्र स्लोअर फुल टॉस, बॅट खूप आधी गेली आणि इथे मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. षटक संपलं जाईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं आणि ज्यामध्ये फक्त 10 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. जरी 2 चौकार आले असले तरी गणेश शेंडकरनं पुढे त्याचं मनोबल कमी होऊ दिलं नाही. त्याच टप्प्यावरती पुढा जो चेंडू टाकत राहिला, जकडून ठेवलं फलंदाजांना आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात केवळ 10 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते सुरुवात होईल. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज संदीप, गोलंदाजी ट्रॅकवर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. संदीप गोफणे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला इथे पाहायला मिळेल. षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं टाकण्यासाठी मात्र स्वतःकडे त्या षटकाची जबाबदारी घेतलेली आहे आणि पुढे देखील आपण पाहतोय राहुल कटके सर तिथे चेंडूचा सामना करणार. हे देखील 2 खेळाडू आहेत जे एकाच संघात कित्येक काळ खेळलेले आहेत आणि आज मात्र इथे दोघेही एकमेकांच्या विरोधात आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर 4-5 गावं मिळून आपण पाहतोय या स्पर्धेचं एक सुंदर असं आयुष्य आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि अनेक उदयनमुख खेळाडू देखील आपण पाहतोय ते चांगला खेळ दाखवताना आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर काही जुन्या खेळाडूंबरोबर नवीन खेळाडू देखील इथे घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि घडलं पाहिजे, काळाची गरज आहे पुढल्या. कारण मोठ्यांकडूनच पाहून लहान शिकत असतात हे आपण सातत्यानं पाहत असतो की एक सिंगल इथे प्राप्त झाले. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. इथे एक स्विच हिटचा फटका खेळायचा प्रयत्न केला होता, मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे 30 सर्कल मध्ये चेंडू थांबवला गेला. मात्र एक धाव त्यावरती प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळाली. याच बरोबर पॉइंटला स्टेअर केलाय. हो, तिथे मात्र चुकी. आउटफील्ड वेगवान, चेंडू सरळ पोहोचेल सीमारेषा बाहेर. डीप पॉइंटला सनसनी चौकार, 4 रन. इथे आज खर तर या सामन्यात तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. स्वतःचं कर्तृत्व आज इथे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे, कारण महत्वाचा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताय. त्यामुळे स्वतःला झोकून द्यावं लागणार आहे. स्वतःवरती जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं असणार आहे. आणि या दोन्ही फलंदाजांनी इथे जोखीम पत्करलेली आहे की आज आम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये खेळायचंय, कारण माझ्या संघाला मला विजयी करून द्यायचा आहे. सुंदर फटका इथे विशालच्या बॅट मधून, काय लाजवाब फटका बघायला मिळाला. डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, मिळतील 6 धावा. सुंदर फलंदाजी इथे पाहतो आपण. चौकारा पाठोपाठ एक षटकार देखील इथे पाहायला मिळाला आणि धावफलक मात्र पुढे पोहोचतो. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतो. या 2 मोठ्या फटक्यांबरोबर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढा एक पोलचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतो मिड विकेट मध्ये बसीर पाहायला मिळतोय. फेक येईल, एक सिंगल मात्र जिथे प्राप्त होते. एका धावेबरोबर 22 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला खरं तर पाहायला मिळतं. एका बाजूनं राहुल कटके सर थोडेसे शांत खेळत आहेत, मात्र विशाल कंसे आक्रमण करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. याच बरोबर बघायचं चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक, ओहो काय सुंदर झेल इथे बघायला मिळालाय. झेल टिपला जाईल आणि फलंदाज इथे बाद. बिग विकेट डाऊन. राहुल कटके सरांचा खेळ मात्र इथे संपला जाईल. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये प्रतापगड पॅन्थर संघाला बसला जातो, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अमोल फडतरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे.
न्यू बॅटर बघायचं अमोल मात्र मैदानाच्या आतमध्ये एक अनमोल कामगिरी येत इथे करून दाखवावी लागणार आहे. आपल्या संघाला विजयाचा मार्ग दाखवण्यासाठी मात्र इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं असतील. प्रयत्न केल्यानंतर यशाची वाट सापडते असं अनेकांनी म्हटलेलं आहे आणि इथे देखील तुम्हाला प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये करावाच लागणार आहे. लढावं लागेल, धाडस मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. कारण या मातीचा वारसाच लढण्याचा आहे, त्यामुळे इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर लढावं लागेल. इनसाइड आउट खेळायला फटका फसलाय, चेंडू उंच आकाशामध्ये, शतरक्षक डाऊन दी बॉल, पिंटून झेल टिपला. एक मोठा आनंद जल्लोष मात्र इथे साजरा झाला, कारण एक महत्वाची विकेट इथे पुन्हा एकदा मिळाली. अमोलला मात्र परतावं लागेल. निराश पावलं, जड अंतकरण घेऊन आता तो मैदान सोडतोय. दबक्या पावलानं मैदान सोडावं लागलंय, कारण एक महत्वाच्या सामन्यात कामगिरी मात्र झालेली नाहीये आणि दुसरा गडी इथे मात्र गमावलाय प्रतापगड पॅन्थर संघानं. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आक्रमण झालं, परंतु संदीप गोफडेनं इथे कमबॅक केला आणि पुढच्या 2 चेंडू, शेवटच्या 2 चेंडूवरती 2 महत्वाचे फलंदाज इथे बाद केलेले आहेत. विजयातला अडसर दूर केलेला आहे. निश्चित एक सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे आणि 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज गणेश शेंडकर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथे पाहायला मिळेल. एका बाजूला विशाल आहे, अजूनही क्षमता त्याच्यात आहे मोठे फटक्यांबरोबर सामना फिनिश करण्याची, मात्र काय कामगिरी तो इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये साकारणार आहे ते देखील पाहणं खरं तर उचित ठरेल. विजयातलं अंतर इथे तुम्हाला जर कापायचं असेल तर त्यासाठी परिस्थितीवर मात करावी लागेल, कारण अंतर कापायला पायांची नाही तर परिस्थितीवरती मात करण्याची झुंजार वृत्ती तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे आणि त्या झुंजार वृत्तीनं आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावं लागणार आहे. शतरक्षात बदल होईल, कारण पॉवर प्ले संपलाय 2 षटकांचा. तिथे 2 गडी गमावलेत. धावफलकावरती 22 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या षटकाला प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. पोलोर लेनचा चेंडू बॉटम हँडचा वापर करत खांडून काढला आकाश जगदाळे. चेंडू पर्यंत दाखल होईल, अडवला जाईल चेंडू आणि एक सिंगल मात्र त्यावरती प्राप्त होणार आहे. एका धावे बरोबर धावफलक पुढे जाऊन पोहोचतो. 23 धावा धावफलकावरती ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. खर तर महत्वाच्या सामन्यामध्ये जिथे अनुभवी खेळाडूंना कस लावायचा होता तिथे अनुभव मात्र निष्फळ ठरला गेलाय. दरम्यानच्या काळात ज्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होतंय, नवनाथजी सुदाम कटके साहेबांचं आगमन आणि याच बरोबर इथे विकेट, आणखी एक गडी गमावलाय. बिग विकेट डाऊन, 3रा फलंदाज इथे होईल बाद. त्याचबरोबर जे के डेव्हलपरचे सर्वे सर्वा गणेशदादा खटके साहेबांचं देखील इथे आगमन होतंय, शुभागमन होतंय. मनापासून आम्ही त्यांचं देखील स्वागत करतो. अनेक अतिथी मान्यवर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला योगदान मिळाले अशी सगळे दानशूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळासाहेब काळणे देखील आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनस्वी या ठिकाणी स्वागत करतोय. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. सगळे दानशूर मंडळी खरं तर इथे उपस्थित आहेत. त्या सगळ्या अतिथींचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याच गावातले खेळाडू इथे खेळतायत, घडतायत आणि त्याच खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपण पाहतोय मान्यवर सुद्धा मोठ्या संख्येनं इथे उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील. एक युवा खेळाडू आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, कारण महत्वाचे फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. एका पाठोपाठ बाद झाले. आपण बघितलं राहुल कटके सर बाद, त्याच्या पाठोपाठ अमोल फडतरे बाद आणि पुन्हा 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतो यश पवारला सुद्धा माघारी पाठवलेला आहे. म्हणजे गोलंदाजांची जी कमाल मैदानाच्या आतमध्ये या सामन्यात बघायला मिळते. खरं तर डाबा पाय पुढे टाकत हा फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅटवरती चेंडू घेता आला नाही. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर इथून पुढे एक एक निर्धाव चेंडू सुद्धा तुम्हाला बॅकफुटवरती टाकणार आहे, दबाव टाकणार आहे आणि इथून पुढे आता फलंदाजांनी दबाव घेतला की मग पुढचं गणित त्यांच्यासाठी खूप अवघड होणार आहे. दबावातून बाहेर यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास वाढवावा लागणार आहे. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतो तैनात आहे. गती कमी केली, चेंडू जरी हातात आला नसला तरी मात्र धावा
रोखायचा जो प्रयत्न झालेला आहे, एक सिंगल मात्र इथे मिळेल आणि एका धाबे बरोबर धावफलक मात्र पुढे पोहोचेल. 24 धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावफलकावरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचं जे सुरू आहे यावेळेस मात्र बॅकफुटवरती फटका खेळाय क्षेत्ररक्षक सागर तिथे तैनात आहे. फेक अचूक, एक शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि षटक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 25 धावा, शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 55 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू 55 धाबा मैदानाच्या आतमध्ये विजयाचं समीकरण आपल्याला इथे पाहायला मिळतंय. आज घरातून निघलेला सकाळचा क्रिकेट रसिक मात्र अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 वाजत आले, सावल्यांनी देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पदार्पण केलं असेल, मात्र आमच्या क्रिकेट रसिकांनी आज जागा सोडलेली नाही. आहे त्या जागेवरती बसून सामन्याचा आनंद घेत आहे त्या तमाम क्रिकेट रसिकांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर हा क्रिकेटचा खेळ असाच आहे, ऊन सावल्यांसारखा. कधी ऊन कधी सावली आपल्याला या खेळामध्ये सातत्यानं पाहायला मिळते. चढ उतार सातत्याने इथे पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 4थ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. 4थं षटक अक्षय अर्थात पिंटू कटके गोलंदाजी ट्रॅकवर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचं षटक आहे. अजूनही सामना दोनही संघाच्या बाजूला दोलायमान स्थितीमध्ये आहे. सांगू शकत नाही अजून सामना इथून पुढे कोण जिंकेल कोण हारेल. येणारी वेळ फक्त सांगणार आहे तुम्हाला की हा सामना कुणी जिंकलेला आहे, कोण इथे या सामन्यातून फायनल मध्ये दाखल होणार आहे. एक फायनलिस्ट आपल्याला मिळालेला आहे. दुसरा फायनलिस्ट कोण? सिंहगड चॅलेंजर संघ आपण पाहतोय नॉनस्टॉप. मला वाटतं सगळे सामने त्यांनी जिंकले. मला वाटतं एक पराभव मिळाला त्यांना. साखळी फेरी देखील दमदार खेळ, त्यानंतर पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात देखील दमदार खेळ आपल्याला सिंहगड चॅलेंजर संघाची बघायला मिळाली आणि तो संघ मात्र फायनल मध्ये दाखल झालेला आहे. दुसरा कोडे यासाठी हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू अप्रतिम आहे. खरं तर अक्षयचे जिथे एक सिंगल मिळाली, धावफलक मात्र आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचला गेलाय. 27 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्यांपासून दुरास्त केले. या आधीच्या षटकात आपण बघितलं गणेश शेंडकरने केलेली कामगिरी सुरेख राहिली. हो, याच बरोबर बॅटची कड आणि याच लिडिंग एज आपण बघितली आणि फलंदाज इथे बाद होईल. कॉट बिहाइंडचं शिकार ठरेल. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बसला जाईल. विशाल अर्थात बाबू कनसेला मात्र परतावं लागतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत कळतकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होतोय. कामगिरी करावी लागेल प्रशांतला. जे मैदान शांत झालंय ते पुन्हा अशांत करून टाकावं लागेल. आपल्या फटकेबाजींनी इथे कामगिरी निश्चित करावी लागेल. सरळ बॅटनं फुलोर लेनचा चेंडू, बॉटम हँडचा चांगला वापर आहे. तिथे मात्र लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो तैनात. एक सिंगल इथे प्राप्त होते एका धाबेबरोबर. धावफलक मात्र पुढे 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तो संघर्ष आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आणि ते संघर्षाचं मैदान इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न इथे खेळाडू करणार आहेत. शिवनेरी स्ट्रायकर संघ देखील आज आपण पाहतो पहिल्या दिवसात 3 सामने जिंकत आज देखील एक चांगला खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक चांगली गोलंदाजी देखील त्यांच्या संघाकडे आहे. फलंदाजांबरोबर आपण पाहतोय गोलंदाजी देखील या सामन्यात तरी गोलंदाजांनी चांगली साकारलेली आहे. फलंदाजांना मात्र आपण पाहतोय मोठ्या फटक्यांपासून पुन्हा लांब ठेवलेला आहे. आणि आता इथून पुढे खरं तर एकेरी दुहेरी धावत घेण्याबरोबर तुम्हाला मोठाले फटके सुद्धा खेळावे लागणार आहेत. कारण एकेरी दुहेरी धावेने हे समीकरण तुमच्या आवाक्यात येणार नाही. सुंदर फटका आपण पाहतो इथे मात्र लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोर होतोय. अडवला जाईल चेंडू आणि जिथे मात्र आपण पाहतो एक धाव मात्र तिथे प्राप्त होते आणि याच बरोबर षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल.
4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहू शकता 29 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतील. शेवटचे 12 चेंडू आपण पाहतो शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 51 धावींची गरज आहे. अजून 12 चेंडू आणि 51 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. आठवावं लागेल युवराज सिंगची खेळी, जिथे त्यानं 12 चेंडू मध्ये 50 धावा बनवल्या होत्या. मात्र त्या 50 बनवत असताना त्यामध्ये 6 चेंडू 6 षटकारांचा देखील समावेश होता. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर संदीप गोपणे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथे पाहायला मिळते. अतिशय सुरेख गोलंदाजी साकारली. आधी षटक टाकलं होतं, दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकलं आणि त्या षटकात 2 महत्वाचे फलंदाज त्यानं बाद केले आणि तिथेच खरा टर्निंग पॉइंट ठरला सामन्याचा. आणि बघायचं अजूनही या षटकात कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये असेल. धाव घेण्याचा देखील प्रयत्न आहे. हो, डेंजर एंडला इथे फलंदाज होईल पात. धावबादचं शिकार इथे बघायला मिळेल आणि धक्का क्रमांक इथे मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल 5वा. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होतोय आणि इथे मात्र एक विकेट मिळाली. जिथे मंकडिंगचा प्रयत्न केला आधी संदीप गोपणेनं, तिथे यश मिळालं नाही. मात्र धावबादच्या स्वरूपात एक महत्वाची विकेट मिळाली. प्रशांत खेळतकर मात्र इथे धावबादचा शिकार झाला आणि बघायचे नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. याच बरोबर एक मोठा फटका ओमकारच्या बॅटमधून, चेंडू सरळ सीमारेषा बाहेर, 6 धावा आल्या बरोबर. एक मोठा तडाखा खरं तरी तो ओमकारनं दिलेला आहे आणि धावफलक पुढे पोहोचलं जाईल. 6 धाब्यांबरोबर धावफलकात वाढ होते. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5वं षटक आहे आणि इथे सुंदर फटका आपल्याला इथे बघायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण जे बघायला मिळाले, ओमकारनं आल्याबरोबर एक जबरदस्त तडाखा मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. फुल टॉस स्क्वेअर लेगला लागोपाठचा दुसरा षटकार. JK डेव्हलपर्स सन्माननीय गणेश दादा कटके यांनी कळवले, लागोपाठचे 5 षटकार जर आले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 5 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे एका षटकाराची किंमत ही 1,000 रुपये आहे. ओ, पुन्हा एक बिग हिट, नो चान्स. लागोपाठचा 3रा आलाय. सामन्यात पुन्हा एकदा रंगत इथे बघायला मिळते. सामन्यात पुन्हा एकदा कलाटणी आणली ओमकारनं. विघ्न हरता ओमकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे बरसला गेलाय. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 गगनभेदी षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळते. कस्ती तूफानों से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना, किस्मत कभी भी बदल सकती है. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेने भरलेला एक विस्मयकारक खेळ म्हणून क्रिकेटकडे बघितलं जातं आणि इथे मात्र लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आलेले आहेत. धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती आहे 47 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तालीमे नाही दी जाती. 8 चेंडू आहेत. 8 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. हो, यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता ओमकारचा. इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र या षटकामध्ये एक जबरदस्त खेळ आपल्याला इथे बघायला मिळालेले आहे. चेंडू उंच हवेत बघायचंय, सेल टिपण्याचा प्रयत्न असेल, एक सिंगल इथे मिळेल
आणि याच बरोबर आपण पाहतो षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. शेवटचे 6 चेंडू 23 धावेंची आवश्यकता. किती वाजता येणार आहे? शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. बरं आल्यावर फोन कर की येतो. खरं तर प्रेक्षणीय लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. जिथे 12 चेंडू आणि 51 ची गरज होती, सामना कुठे आलाय? शेवटचे 6 चेंडू आणि 23 वरती आलेला आहे. ओमकारनं मात्र या सामन्यात जान आणलेली आहे आणि खूप सुंदर अशी फलंदाजी करत आपण पाहतो इथे आक्रमण केलेलं आहे. अंतिम तो षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील. प्रतापगड पॅन्थर संघाने जर हा सामना जिंकला तर सन्माननीय उद्योजक बाळासाहेब काळणे यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. शेवटचे 6 चेंडू 23 धावा हे विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. एका बाजूने एक मोठा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, कारण हाच आत्मविश्वास यशाचा मार्ग मिळवून देणार आहे. आणि बघायचंय काय कामगिरी ओमकारची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर बॅटची कट घेणारा चेंडू आपण स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवलेले आहे. धावण्यासाठी मात्र तो तयार नाहीये आणि समीकरण मात्र बदललंय. शेवटचे 5 चेंडू 23 धावेंची आवश्यकता आहे. 5 चेंडू 23 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र सोडून दिलाय चेंडू. खराब चेंडू आपण इथे पाहतोय. व्हाईट बॉल. पंच मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये घोषित करणार आहे. एक अवंतर, एक बोनस धाव धावफलकावरती वाढ करेल. धावफलक पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचबरोबर बॅटची कड मात्र हो तिथे हुलकावणी आणि बघायचं चेंडू सरळ पोहोचेल सीमारेषा बाहेर. सनसनी चौकार 4 रन. शेवटचे 4 चेंडू 18 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 चेंडू 18 धावा हे विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तू ऐकत असता जयघोषाचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे. पटकर अचूक चेंडू या काळांचा, अरे आयुष्य असे जणू डोंगर धावांचा. चिरंतन राहील आठवण इथल्या कणाकणांना. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता. शेवटचे 3 चेंडू 16 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी ते आपल्याला पाहायला मिळते. संकटांशी झुंज इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दिलेली आहे. सुरुवातीला आपण पाहतो बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या, विकेटची पडझड झाली, मात्र एका बाजूनं ओमकार लढतोय आणि बघायचे त्याच्या मेहनतीला आज यश येईल का. शेवटचे 3 चेंडू सामना जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता आहे. ओ या बरोबर अतिशय महत्वाचा चेंडू होता हा आणि तो मात्र इथे निर्धाव आलेला आहे. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये समीकरणात मात्र बदल करून टाकेल. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील. 2 चेंडू 16 धावा. अजूनही सामना ऑन आहे, कारण इथे 2 चेंडू मध्ये 16 सुद्धा होऊ शकतात. अशी अनेक उदाहरणं क्रिकेटमध्ये आहेत. वाईट नो जर टाकला नाही तर मात्र आपण पाहतोय शिवनेरी स्ट्रायकर संघ इथे सहज विजय प्रस्थापित करू शकतात. आणि याचबरोबर मिड विकेटला सुंदर फटका शतरक्षक मात्र आपण पाहतो दूर आहे. अडवला जाईल चेंडू. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि इथे मात्र 2 धावा मिळाल्यात. शेवटचा 1 चेंडू 14 धावेंची गरज. शेवटचा 1 चेंडू 14 धावांची गरज आपण पाहतो इथे सामना जिंकण्यासाठी आहे. आणि याच बरोबर सामना मात्र संपला. शिवनेरी स्ट्रायकर संघ पोहोचतो फायनल मध्ये. खूप कडवी झुंज इथे मैदानाच्या आतमध्ये दिलेली आहे. चला दोनही जे फायनलला संघ पोहोचलेले आहेत त्यांनी इथे समालोचन कक्षापर्यंत या. सिंहगड चॅलेंजर्स, शिवनेरी स्ट्रायकर्स.
तर ओमकारसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जे के डेव्हलपरचे सर्वे सर्वा सन्माननीय गणेशदादा कटके यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं पारितोषिक आले. ओमकार या आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करायचा. खूप चांगला खेळ तुमच्याकडून बघायला मिळाला आणि निश्चित त्यासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक मी गणेशदादांना विनंती करतो. संदीप दादा कटके यांच्या शुभ हस्ते आपण त्या पारितोषिकाचं वितरण करतोय. लिगामेंट गेली असेल. चला शिवनेरी स्ट्रायकर संघ आणि सिंहगड चॅलेंजर संघ, चला सगळे खेळाडू पटकन इकडे. आता वेळ घेऊ नका कुणीच. चला दोनही संघांचे खेळाडू एका लाईन मध्ये आपण संघ आतमध्ये नेणार आहे. चला मी विनंती करतोय दोनही संघांना, आता वेळ का घालवताय तुम्ही सगळे. चला